वाळवंटात कसा उंट पाण्याच्या शोधात पळत असतो, तसं आपण ह्या दिवसात ऊसाच्या रसाच्या शोधात पळत असतो. तर रामराम मंडळी, मराठी होमी ब्लॉगमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज झालं असं की सकाळच्या परी गेलतो कॉलेजला, आणि कॉलेजवरून माघार येताना मित्र म्हणला चल भावा ऊसाचा रस प्यायला जाऊ. मग काय भावाला घेऊन आलो की थेट गाड्यावर, आणि जसं गाड्यावर आलो तसं काकांनी इकडं रस तयार करायला सुरुवात केलेली. आणि काका काय मग त्या लांब अशा उसाला त्या 2 चाकांच्या मध्ये टाकून त्याला पिळून त्याचा रस काढत होते. इकडं भावाचं वेगळंच काहीतरी चालू झालं. भाऊ बाबू शोना करण्यात व्यस्त झाला. भावाला म्हणलं भावा तुझा विषयच नाही. भावाचा विषय सोडून जरा बाजूला आलो आणि इकडं उसाचा रस प्यायला घेतला. कारण की उसाचा रस आणि आपलं प्रेम विषयच हाडकी हो. आणि तिथून माघार येताना मँगो हलवा घेऊन आलो. म्हणलं भावाला देऊया, पण भाव काय इकडं नाराज होता. भावाला ती मिठाई आवडलीच नाही, आणि नाराज असल्यामुळं भावानं मोबाईल घेतला आणि TV पण चालू केली. कारण भावाचा नाद करून चालतोय.